मत्ताईची चोकटली खबर 20:4 अध्याय. तवा येसू युदन आराधना करायची गुडीपणू निघून जाऊत राहतानी त्याच्या शिष्यांना ते गुडीचे बांधणुकीता त्याला दाखवसाठी आले. त्यासाठी येसू तुम्ही हे समजा देखता की गोट्यावर गोटा एक काही येती टिकेनसला पाडावचं पडते म्हणून मी तुम्हाला कटकने सांगतो म्हणून त्यांता म्हणला. तवा येसू वलिवला मनाच्या डोंगरावर बसून राहतानी त्याच्या शिष्यांना एकरीनं त्याच्या जवळ येऊन हे कवा होते तुझे येवचले आणि हे कली बुडवचले ओळखन काय आम्हाला सांग म्हणून पूछले. येसू त्यांत असं म्हणला, कोणीच राहो तुमचं फसवे नसला दे का म्हणले ना कितीक जण माझ्या नावानं येऊन मीच ख्रिस्त हो म्हणून सांगून खूप जुग जणांचा फसवतेत. आणि तुम्ही लढाईच्या बारेत लढाईंच्या खैपतींच्या बारेत ऐकता. तुमचं तुम्ही घाबरे नसला दे का हे समजे होवचे आहे ते पण कली बुडवचा संघच नाहीये. कसं म्हणले ना जातीवर जात आणि राजवाड्यावर राजवाडा उरपटी होऊन उठते थेती थेती महाग पडते आणि कितीको जागेंपा भूकंपम काही येते. हे समजे घटने गोसेला सुरुवात होते. तवा माणसं तुमचा गोसा करून मारून टाकतेत आणि समजे जातींचे माणसं माझ्या नावासाठी तुमचा द्वेष करतेत. कितीको जण विश्वासपणू बहाकून एकता एकला अवली करतेत आणि एकता एकला द्वेष करतेत. आणि कितीको जण लबाड प्रवक्ताना येऊन कितीको जणांचा फसवतेत. पाप बढणेकून कितीको जणांचं प्रेम कमी होते पण आखरीवरी माझवर विश्वास ठेवलेला वाला कोणीयो तोच रक्षण घेते. आणि हे भगवंताची राजवाडीची चोकटली खबर समजे जातींच्या माणसांले गवा होऊन रहोसाठी समजे कलिपा प्रचार करायचा पडते. ते झाल्यावर कली बुडवचा होते. म्हणून प्रवक्ता झालेले दानिएलकून सांगलेली गोष्ट का होय म्हणले ना नाश झालेले भगवंतले पसंत नसले वस्तू निरूपक जागेवर उभं होचा तुम्ही देखले बरोबर वाचवचं वाला चोवून दे. युदय प्रांतावर रहोचे वाले डोंगरांकडे धावूत जावो माळीचे वद्र रहोचे वाले आपण्याच्या घरातनू काही राहो आणाव म्हणून खालता नाही उतराव. वावरत रहोचं वाला आपण्याच्या कपड्यांत नेवासाठी घरी नाही येवाव. अय्यो ते दिवसांपा दिवस राहिले बायांले आणि दूध पाजवचे बायांले खूप गोसो होते. तवा खूप मोठा गोसो होते म्हणून तुम्ही धावून जावोचा दवघाती रहो आरंभीचे दिवशी रहो नाही येवो म्हणून प्रार्थना करा. कल्ली घल्लेपणू आतावरी तसूंचा गोस नाही आला आणि इथून इकडे कवच नाहीये. ते दिवसांता कमी करायचं नाही पडले ना कोणताच माणूस चुकवू नाही सके पण चुनवलेल्या वाल्यांसाठी ते दिवसांता कमी करायचं पडते. ते दिवसांपा कोणी रहो अदेक ख्रिस्तू येती हाये तेती हाये म्हणून सांगले ना नम नको का म्हणले ना लबड ख्रिस्तूना आणि लबड प्रवक्ताना येऊन त्यांचे ना कितीक झाला तितका चुनवल्या वाल्यांता काही फसवसाठी मोठे मोठे औचित्य ओळखणांता आणि चमत्कारांता दाखवतेत. अदेक मी तुम्हाला आधीच सांगून ठेवलो त्यासाठी कोणी रहो अदेक रानात आहे म्हणून तुम्हाला सांगले ना जा नको अदेक अंदर चारे पहाय म्हणून सांगले ना नम नको. हाबर गरुस्तनी उजोड खालवसून सुरू होऊन वरवसवारी कसा झलुकतेयो तसाच माणसाचा लेखचा येवचा काही होते. मुर्द कोटी राहतेयो तेथीस गिदडी मिरतेत. ते दिवसंपा गोसे बंद झाले बरोबर आंधर सूर्यता घेर मारते आणि चंद्र उजोड नाही दे. हाबरीपणू चान्या झडून पडते ते हाबरी परवाची शक्त्या हालते ते. तवा माणसाचा लेखचा ओळखन हाबरीप दिसते. तवा माणसाचा लेख शक्तीना आणि महिमेना हाबरीच्या डल्यांवर येवतं देखून भुयोर समजे खानदानी वाले शाती मारतेत आणि तो तुर्रेचे मोठे लेंगना आपणाचे दूतांत धाडते. त्यानी हाबरीचे हे काटपणतो हे काटावरी चारी अंगनो तो चुनावले वाल्यांत मिरुतेत. कटुंबरीचे झाडात देखून हे उदाहरणित शिका. कटुंबरीचे खांदे कोवरे होऊन होडस्तम होत राहतानी उन्हाळा आला म्हणून तुम्हाला चोवते. तसेवनी तुम्ही हे समजे घटनेंता हवोचं देखलेवर तो जवळच आहे आणि डरटे जवळच आहे म्हणून चोवून घ्या. हे समजे होतवरी हे कली नाही डुबे म्हणून मी तुम्हाला पक्का सांगतो म्हणून म्हणला. हावर आणि भुई डुबून जातेत पण माझ्या गोष्टी कितीकूच नाही डुबेत. पण ते दिवसाच्या बारेत आणि ते वक्तीच्या बारेत फक्त बापालेच ठावा पण कोणते माणसाले रहो स्वर्गपले दूतांले रहो भगवंताचे लेखाले रहो ते दिवसाच्या बारेत नाही ठावा. दादी बाप झाले नोभाऊचे दिवस कसं राहिले यो तसे वनीस माणसाचा लेखाचा येवचा राहते. पाण्याचा
खूप मोठं मुसूर येवो चांदीचे दिवसांपा नोवाहू ओढण्याच्या अंदर दसवचे दिवसांवरी माणसा खाऊत पिऊत आणि लग्न करूत लग्न हो देऊत राहिले तवा पाण्याचा खूप मोठा मुसूर येऊन त्याहांत समजेंता मारून नेऊतवरी त्याहानी नाही चोवले तसे वनीस माणसाच्या लेखाचा येवचा होते ते वक्ती दोघी जण वावरात राहतेत एखादा धरून जावचं पडते आणि एखादा सोडून देवाचं पडते दोघी बाया जाते धरूत राहतेत त्याहा पण एकिता नेवायचं पडते आणि एकिता सोडून देवाचं पडते म्हणून कोणते रोजी तुमचा प्रभू येतेयो तुम्हाला नाही ठावा त्यासाठी चेते राहा कोणते वक्ती चोर येतेयो ते वखत घरच्या मालकाला चोवून राहिले ना तो चेता राहून आपल्याच्या घरी चोरी होईनच देखते म्हणून तुम्हाला ठावास तुम्हाला समजे नसले वक्ती माणसाचा लेख येते त्यासाठीच तुम्ही तयार राहा मालिक आपल्याच्या घरवाल्यांले बरोबरच्या वक्ती खाजगी घालवले त्यावर ठेवलेला नमकम न राहोचा बुधवाला नौकरदार कोण होये मालिक आल्यावर कोणता नौकरदार हे रकमेनं करवता तो देखते यो तो नौकरदार धन्य होये तो आपल्याचे समजे धनदौलतीवर ते नौकरात अधिकारी वनी ठेवते म्हणून मी तुम्हाला पक्का सांगतो पण वाईटला एकला नौकरदार माझा मालिक खोरूम करताय म्हणून आपल्याच्या मनात आपण सोचून आपण संग्रहाच्या नौकरदारांता मारावता सुरू करून पिदोडून सांग खाऊत पिऊत राहते तव तो नौकरदाराले चोविनेसले दिवशी आणि तो सोचेनतले वक्ती त्याचा मालिक येऊन त्याता तोडून वेस घेतले वाल्यान सांग काही त्याला हिस्सा नेमुते तेथे लढावचा आणि दात कुरटावचा काही राहते